साहेब, आपलं दैनिक संघर्षदा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवरा तालुक्यातील मालेगाव या ठिकाणी आहोत. मालेगाव या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला होता आणि आज या ठिकाणी गेवरा तहसीलचे मंडळ अधिकारी असतील, तलाठी असतील, गावचे प्रमुख असतील, चेअरमन असतील, शेतकरी असतील आणि ज्या शेतकऱ्यांची अडचण होती त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरं तर आपण पाहत आहोत पाठीमागं हा गायकवाड जळगावला जाणारा रस्ता आहे. 33 फुटाचा असं म्हणलं जात आहे आणि याच रस्त्याला जोडून शनी मालेगाव शिवारामध्ये हा रस्ता 8 फुटाचा जोडला जात आहे. पुढं हा गुळ द्राक्ष जोडला जाणार आहे भविष्यामध्ये आणि शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारचे दिवस येणार आहेत. जमिनीचं सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हॅल्युएशन वाढणार आहे. आपण बघूया त्या ठिकाणी तो बाण नाही ना मॅडम, तो बाण नाहीये, लक्षात घ्या. हा जो 148 गट आहे ना, हा सगळा ह्या मालकाचा गट आहे. हा 148 गट पूर्ण त्याचा आहे. त्याने आता विकलाय तो. आता याला हे एक बांध आहे, ते एक बांध आहे, खालचा एक बांध, पश्चिम एक बांध. 148 पूर्ण येत आहे 12 एकर पूर्ण त्याचा रस्ता त्याचा तळा असं. आणि उद्या ह्या आला पुढे 4 तुकडे झाले तरी हरकत नाही. तुमची जमत आहे, कागदच पाहिजे. काय का नकाशा तुमच्याकडे लोक असे सांगायचे तसं नका म्हणू. माऊली ऊपर गेला पेट्रोल. वरच्या कर्ज इकडल्या लोकांनी केलं मला नियमाप्रमाणे द्या ना. काय करायचं पुन्हा आपलं काय जाऊन हा ते काय आता भाऊ सांगत पडीक पडा उंडे ट्रॅक्टर आणायचं. तुम्हाला रस्ता पाहिजे की नाही? तुम्ही तुमच्या ते जिथून द्यायला लागले तिथून द्या ना. इकडे आलं मॅडम. असं कसं तुम्ही त्यांचा अर्ज आहे का आपल्याकडे?
मग उद्या यायचं कसं आम्हाला आम्ही पुन्हा आता अहो नाही करतात मग पर्याय काढून द्या ना काहीतरी आमचं नुकसान आता किती पडीक येऊ शकते काढायची आज उभा उभी आहे मेहनत करायची मला तर यायचं कसं हे सांगा ना. समोर पुढे गेला की रोडा रस्ता आहे ना गावात जायचा रस्ता चालू आहे ना ते चालू आहे मग दाखवा कुठे चालू आहे ते पाणी काढून दिलेला रस्ता आहे आपण आज चालू आहे का ते रस्ता चालू आहे ना इकडे येणार चालू मॅडमला ही थर नेलं का तुम्हाला चालू आहे का तिकडे तुम्हाला येता येतं का सांगा त्यांना नाही येत ना मॅडमला तुम्ही हे बी दाखवा हे पडलंय नंतर बसणारच नाही काय मंजुरी टाकताना ते रस्ता बसणारच नाही होणारच नाही तू सांगा रस्ता असेल तुम्ही असं कसं काय बोलत आपला यांच्या पण रस्ता घ्यायचा ह्या वावरावाल्या सांगायचं नाही काय करायचं झालं का एवढे माणसं बसून चालायची एवढे माणसं बसून चालायची हाय तो रस्ता बंद पडतो नवीनच रस्ता काढायचा नाही परत बंद करते तिकडे ते चालते आता प्रत्येक आता ह्या वावरात काय म्हणणं आहे तिथून त्या बांधून जाऊन द्या तिथून गेल्यानंतर इकडच्या लोकायला ते इकडे जाऊन देणार नाही ना ह्या वावरात अगोदर त्या दोन गाठात सोडलेली वाट ती पसंत असली मॅडम ही रस्ता झाल्यावर इकडे बांधणी जाता येईल रस्ता हा यावं लागेल सगळ्याला जेवावं लागेल ना कसं म्हणता येईल मोठे वाच नाही तू वाच येत काय साहेबच वाचते ना तुम्ही लावला का फोन त्यांना सगळं एवढं जिल्ह्याला आम्ही खालील सही करणारे पंचलोक मौजे मालेगाव खुर्द तालुका गेवराई जिल्हा बीड येथील रहिवासी असून मौजे मालेगाव खुर्द तालुका गेवराई जिल्हा बीड येथील जुना गायकवाड जळगाव रस्ता चालू करण्याबाबत ज्या मोक्यावर हजर झालो आधी क्रमांक जुना गायकवाड काय काय रस्ता आहे बरोबर गायकवाड रस्ता आहे ना गायकवाड जळगाव रस्ता आहे ना आडवट नाव नाही गायकवाड जळगाव रस्ता आहे 2025 RGR
कवी 863 दिनांक 22/12/2025 पत्रक वाचून दाखविले. संदर्भीय पत्रक क्रमांक 1 अन्याय प्रस्तुत प्रकरणात मामलेदार तथा नायब तहसीलदार निवडणूक गेवराई यांच्या निर्णय 12/5/2023 आदेशा निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे आदेशाचा नमूद केलेला रस्ता खुला करणे आवश्यक आहे. आदेशाप्रमाणे रस्ता खुला करण्यासाठी ज्या मौक्यावर हजर झालो अर्जुन जगन्नाथ देवळे, पंडित हनुमान सुरेश प्रभाकर कडिले, एकनाथ जनार्दन बैद, भरतराव साहेब लेंडगुडे, तुकाराम शंकर जुनगरे, काकासाहेब बाप्पासाहेब खरात, रामभाऊ महादेव रामगुडे, राजेंद्र गाडे, पृथ्वीराज जनार्दन खरात, ताराचंद शिवचरण खरात, मुख्तार करीम शेख राहणार मालेगाव बंद हजर झाले. सर्वांच्या सहमतीने आदेशाप्रमाणे रस्ता खुला करण्याबाबत कारवाई करण्यात आली व रस्ता खुला करून देण्यात आला. करिता पंचनामा वाचून ऐकून त्यावर सह्या केल्या. त्याबरोबर आहेत पंचाचे नाव सुनील अंधारे. इथं सही करायची, इकडे कुठे गेली सही? इथं ऐकलं नाही. हे काय खुला नाही, हे अधिकारी येत नाही. अरे ते आपलं चुकलं होतं का? तो गायकवाड जळगाव तो आपल्याला फुकर बोलायचं सवय ते तसे आडून पैसे येते पुढे जमत आम्हाला ते मला पटतच नाही. कळणार नाही तुमचं काय त्यांनी तिकडून द्यायचं ना आम्ही बघून द्यायचं. रस्ता खालच्या साईडला गेला तर रस्ता ह्यो मी सरळ ह्या बांधाला आणून घालणार सरळ. ते तुम्ही माता उद्या वावरात वाकडा ते बी जमणार नाही. नाही उद्या वावरात तुम्ही काही माता नाही घ्या तिकडून घ्या हे फोन होणार नाही ना. कोणती सरळ यांची सरळ पाहिजे. नकाशाप्रमाणे नाही झाला तुम्ही माझ्याकडे नाही बंद करणार आम्ही. बंद करून टाका लगेच. खास लोकांनी त्यांच्या सोयीनुसार दिला, आम्ही माणसं बंद करणार. आम्ही आमच्या सोयीनुसार तुम्ही ऐकत नाही. याच्या बाबा होईन का तिरपा घालायला? नाही घालायचं अंगत नाही चंदू हे, पण आता गणे बापू आहे तुम्हाला द्यायला वावर. ऐका नाही त्यांनी जर तुम्हाला त्रास दिला रस्ता बंद करून टाकायचा. हा नाही मग जाणून बुजून काही त्या लोक काय करणार डबल चक्करी पाडी ना म्हणजे काही करणार म्हणजे हे फोन व्हायला पाहिजे ना. त्यांना बाजूला राहून द्या, त्यांच्या शेताचं पण नुकसान व्हायला नाही पाहिजे. अरे काय करा सगळ्याच्या हिशोबाने 8 फुटच करा, त्यांना बी त्रास नाही आणि बारीक आम्ही तर 77 पासून सोडायलाच आहे ना. मग काही अडचण नाही ना. थांब ना, चालू होऊन दे ना, चालू होऊन दे ना. मॅडम होती त्यावेळेस सगळे काय म्हणले हे इथून 4 फूट इकडे इथून आपल्याला खेळायचं हे चालू इथपर्यंत. मोजावर नोट
सगळ्यालाच वागायचंय नाही घातले ना मी 2 वेळेस पाणी सुद्धा आमच्यावर येत नव्हतं पाणी सुद्धा इल्लेवाट लावायला नकाशात तुम्हाला दिसून दाखवतो तू दोन द्या नाही कसं काय उपयोग अजून पलीकडे जाऊन द्या तसं काय नाही आम्हाला पण नियमाप्रमाणे करा ना तुम्ही नियमाप्रमाणे नाही साहेब रस्ता मोकळा सोडून असून तुम्ही हा रस्ता मग दाखवा नकाशामध्ये पुढे रस्ता माझा 158 करा मग नकाशामध्ये तुमच्या नकाशामध्ये 158 नाहीच नंबरच नाही शेतच नाही शेत आहे पण मग गहू काम वाढा तुम्ही मी तेच बोलतो तुम्हाला शेत आहे नाही तुम्ही म्हणाल माझं शेत आहे ना मग दाखवा ना 158 नकाशामध्ये पुढे दाखवा ना तुम्ही शेत असेल ना हा पण माझ्या वावरामध्ये आज नकाशावरती रस्ता नाही कुठं रस्ता हे रस्ता समोर सोडा रस्ता हे पडे एवढा मोठा रस्ता असून तुम्ही घाऊ मोडीला कोणता रस्ता नाही शांत आपण नियमाप्रमाणे तिकडे घातले ना आपण नियमाप्रमाणे म्हणतो अजून पलीकडे जाऊन दे याबद्दल नाही अजून पलीकडे घ्या त्याबद्दल नाही पण नियमाप्रमाणे करा तुम्ही रस्ता चालू अरे गरम नाही साहेब गरम नाही आम नाही करा मॅडमला बघा काय म्हणला मोडून द्या मोडून द्या हा नकाशामध्ये 158 दाखवा तुम्ही हो साहेब 158 दाखवा ना माझा नकट नंबर त्याच्यावर म्हणायचं माझं गाव म्हणू नका 158 दाखवा मला काय आपल्या नीतिमत्ता जागा ठेवायची जुना रोड बीड जे असेल ते फाटलेचे लोकांना देऊन टाकायचं आज कुठून असेल ते 4-4 फूट मोजलं ना इकडे 4 फूट इकडे 4 फूट पलीकडच्या अलीकडे कोणाला सोडायला मोकळं नाही जे असेल जुना ज्या पद्धतीने समोर ऊस आहे कोणाचा कापूस आहे ते जाणारच आहे ना समोर साधारण रस्ता सोडून दिला तरी इकडे तुम्ही रस्ता कुठे येतो हे रस्ता आहे मॅडम आले चला करा ना मॅडम आले तर करा मग आता तुम्ही ते काय म्हणेल ते पण म्हणते की समजा इथं रस्ता नाही नकाशाप्रमाणे होईल ना मोठा रस्ता मग इथं मोठा होईल रस्ता होऊन दिला इथं मोठा होईल इथून जर घेतलं तर मोठा होईल रस्ता तिथं थोडी तो माणूस तिकडला पेरायला लागला जुना जर रस्ता तेच सांगा हो जसं तुम्ही सरळ आणलं तसं अजून पलीकडे जाऊन द्या याबद्दल मी तुम्हाला विरोध करणार नाही कधीच करणार नियमापर्यंत चालेल ना नियमापर्यंत चालेल तुम्ही अजून इतर घ्या रस्ता येऊन दे जेसीबी इथं येऊन दे जेसीबी इथं माझी हरकत नाही तिकून आलं पाहिजे जेसीबी इकडे जसं नियम तसं नियमाप्रमाणे मी काय म्हणतोय अजून पलीकडे जाऊन द्या याबद्दल माझा विरोध नाही फक्त नियमाप्रमाणे रस्ता नाही हे जर केलंय तुम्ही हे चुकीचं केलंय मीच बोलून घेतलं तिला तुम्ही ऐका ना त्याच्यामुळे मी बोलून घेतलं तिला हा सगळे तुम्ही ऐका ना म्हणून ते फोन करून मी तिला बोलून घेतलं नियमाप्रमाणे चल अजून पलीकडे घ्या अजून अलीकडे पाठावर येऊन द्या त्याबद्दल विरोध नाही आपला मॅडम सांगतील म्हणजे आता सरळ पलीकडे किती पलीकडे बांध राहिला कुठच्या अलीकडे घातलं तुम्ही साहेब मधून काय सुरू केलं एका साईडने आता कसं खरं बोलला आता कसं खरं बोलला तू आता कसं खरं बोलला आता कसं खरं बोलला तू आता कसं खरं बोलला हा मग नेम कसं काय मध्ये घातलं खुशाल गावामध्ये जेसीबी घातलं अहो पलीकडे रस्ता सोडाय पलीकडे रान पडाय ते रान सोडून तुम्ही गावामध्ये जेसीबी घातलं हे मी पण बोलणार होतो कारण तुम्ही या साईड ना ही साईड 158 दाखल रस्ता पुढे अहो 158 दाखल रस्ता काय इथं पिंपळचं गावाचं बी पलीकडे रस्ता सोडा मोकळा येऊ हे रस्ता हे पाडा ना हे रस्ता अगोदर सोडा असून तुम्ही जेसीबी घातलं कारण गावाची नुकसान केली अहो गरीब माणूस आहे मी
गरीब बरं म्हणून का? गरीबावर अन्याय करता का तुम्ही? एवढे जण असताना मला ऐका ना, मीला फोन लावलाय मला, तुम्ही आता हे विरोध करायला मीला फोन करून बोलून घेतलं. काय कुठं काय नियमन करा ना तुम्ही. रोड आता म्हणलं कुठं व्हायला पाहिजे तिथून व्हायला पाहिजे सेंटर व्हायला पाहिजे अहो त्या किती झाला साहेब? साहेब इकडे बघा, इथं रस्ता सुरू आहे, हे रस्ता सुरू आहे, तो पण इथून पलीकडे रस्ता नियमायला पाहिजे होता. कोणता हे रस्ता आहे? हे रस्ता उभं राहिला रस्ता येऊ आपण रस्ता करावा लागणार आहे हा मग ऑलरेडी हा रस्ता आहे, मॅडम येऊ दे ना हा रस्ता होता, पूर्ण रस्ता होता. शेवटे तिथं माझं बांध हे पूर्ण रस्ता येते. तुम्ही सरपंच एवढा असतात, तुम्ही त्यांचा पोडायला पाहिजे होता शेतकऱ्याचा. तुम्ही सरपंच आहेत, गावचे माय बाप आहेत तुम्ही असे लागले कारण कसं जाणार पण ह्या जात ह्या बांधणी काय अडचण आहे? ह्या बांधणी काय अडचण? हे बांधून सरळ मानायला लागले सगळे इकडं कर माहिती सरळ काढून गेला ना हे सगळं तुम्ही मिटवायला पाहिजे. काहीच नका बोलू तुम्ही, जसं लोकांचं चालू आहे तसं चालू द्या. चला कारण ते दाजी हो दाजी जाऊन दे ते लाईटीच बनू बघा तुम्हाला चांगलं दाखवा तेवढं बरं का झरक देता का त्या लेटर झरक द्या कम होय ना मग आड येत ना कम होय ना रोज रोज याला तेच करायचं का बांधून घ्या म्हणतात ना ते काय प्रॉब्लेम आहे आणि कोण नाही म्हणते कोण म्हणते कुठं काय म्हणते बांधून कोण काय म्हणते नाही तर मग सरळ आणि हे वगैरे सवाल झाला मॅडम सवाल केला बांधणी म्हणून बांधणी नकाशाने म्हणले तर मी बी पाहिल्यापासून नकाशात मागवतोय पण आता कसं आहे नासायचं नाही आपल्याला म्हणून सहमती बांधणी बांधणी कोण जाऊ देत नाही वावर पुढं सांगा बांधणी ना सांगा मॅडम बांधणी ते जाऊ देत नाही
बांधून जर गेला तर बाकीच्या सगळ्या शेतकऱ्याला जायला शेत आपल्या शेतात सुविस्तार पडतंय आणि खालून जर गेला उद्या सरपंचाच्या वावरातून गेला बांध तिकडे सरपंचाने इकडे नाही येऊन दिलं तर मग काय त्यांना करायचं? घालून देणार नाही हे मला खात्री आहे. काय आता करायचं? तुम्ही पत्रकार सांगा परिषद ताई. घ्या त्यांना आणून देणार नाही. सरपंच- त्यांची मला तुमची काय सांगा. काय करायचं? बांधाने घ्यायचा थोडा. सांगा तुम्ही पहिलं कुठून होतं काय ते सांगा ना त्या शेतकऱ्याला समजून. काय म्हणायचं बांध जाऊ दे ना बांध घ्या गेला बांध तर जाऊ दे नको आणि परत मग ते तिकडे मला काय घ्या त्यांच्या वावरातून बाजूला जाईन बापू त्यांच्या वावरातून बाजूला रस्ता आहे का नाही पण इकडून त्यांच्या वावरातून ते काही म्हणते काय काय शिकले तू ते काही म्हणते तुला मान्य नाही का पाय अरे ते कसं होईल तसं तुम्ही शांत बसा तुमच्याकडे निकाल द्यावा नंतर काही करता तुम्ही जाऊ द्या रस्ता हे असं चाललं तुला मान्य आहे का तिकडे नको घालू सरळ
बोलला त्याचा वरून जायचं म्हणता आता. अरे चर्चा चालू आहे तुमची. वरून का हा, वरून काय समजा चर्चा चालू आहे, चर्चा. वाचून सोडून द्या. यांची दोघीची चर्चा चालू आहे. मी म्हणतो बाबा, तिथं लागला दांडे काढायला आम्हाला. जे येईन म्हणलं मी आता वरून वरून काय समजा आता आमचं समज नसतं. तेव्हा बघ ना ते. तू भाऊला काढायला दांडा काढी तू. दांडा काढायला इतकं सोपं नसतंय. हा दांडा लय अवघड आहे. मला काही नाही होत. दांडा इतका सोपा नाही. हा तो पाहत होता वावर आमचं समजलं. हा मग आम्ही आमचं पासून पाहिजे. यार काय आलं हे का बंद केलंय नाना नमस्ते नमस्ते नाना फोटो काढाय का आमच्या लगी नाना दाखवून टीव्हीला नाना हजर होते बस का चांगला काढा माझा. ए घाबरू नको बस गाडी कशी गाडी संपत नाव करीत येत ना रे त्यांच्या नावावर आहे ना. त्यांचं काय म्हणून डायरेक्ट ही ह्यांचं म्हणजे डायरेक्ट हे त्यातून घ्या आता त्यो भगीरथ म्हणून त्यो बागवाट काढून घेते असं घ्यायचं म्हणताय तुम्ही असं रस्ता किती फुट रस्ता ह्यो किती फुट या देता लई करू कोणी म्हणत नकाशात आम्ही बी पाहिलेले पण तुम्ही आधी आम्हाला सांगा ना रस्ता किती फुट ह्यो बैलगाडी रस्ता अक्षरशः हे लोक आता तुमच्या देखत काय म्हणले 33 फूट रस्ता हा रस्ता आम्हाला फक्त उल्लेख करून तुमच्या कोणता दाखवा किती अक्षरशः किती फूट आहे रुंदीचा हे उद्या लोक काही मानणार आहे इकडे वारवाले 33 फूट आहे 40 फूट आहे 33 फूट रस्ता जो ढोंड रस्ता आहे ह्यो बैलगाडी सिंगल रस्ता आहे ह्यो किती फूट आहे एवढा आम्हाला सांगा बाकी काही नाही कन्फर्म करणं गरजेचं आहे ना नाही मला मॅडमला आता कन्फर्म विचारणं महत्त्वाचं आहे ना आता हे लोक उद्या काही मॅडम सांगितलं तुम्हाला त्या मोठा नकाशा दाखवला आणि गड्डे पण बघायला सांगितले तुम्ही पण बघून घ्या हा नाही तुमचे पण महत्वाचं आहे ना तुम्ही पण आपल्या शासनाचे माणसं आहेत तुमचे पण विचारणं आम्हाला महत्वाचं आहे आणि या लोकांना बी कळणं महत्वाचं आहे ना हे लोकांचा भरम आहे इतका रस्ता आहे तितका रस्ता आहे यांचं बी कन्फर्म बाजूला जाईल ना तुमच्या कन्फर्म व्हायला पाहिजे ना नाही हे बाकीच्या लोकांचा काहीच विषय नाही रात फुटत बैलगाडी बसती का शासनाचा नियमाचा आहे तेव्हा आहे बाकीचा विचार बोला सगळे मॅडम सांगते ते ऐका. तुम्ही सांगा मला हे 22 का कुठं आहे नका मला नकाशा नाही हे कन्फर्म त्याच्याकडे नका त्याला सांगा दाखव म्हणून कुठं नाही ती पाहिजे मॅडम मी पाहिजे त्याला म्हणून मॅडम बघा नाही ना तुझा किती नंबर पूर्ण 149. हे 149 वाले चला त्यांच्या तिकडे जाऊ पुढे बघा ते म्हणतात
नियमाप्रमाणे मला काढून द्यायचं आम्ही त्या तिथून गोण्या आणतोय गोण्या तिथून आणावं लागतात आम्हाला नकाशाप्रमाणे टाका लागणार वाटणे बोलायचं ना उद्या हे लोक यांच्या सोयी करूनच रस्ता मागायचे तुम्ही तुमच्या सोयीने काढा. भाऊ त्याला रस्ता द्यायचा तुम्ही सांगा भाऊ त्या बांधणी रस्ता असतो का नसतो एवढं सांगा मी ना भाव हिस्सा तिकडे आला का भाव हिस्सा मध्ये तुला मी तर मध्ये आहे भाव हिस्सा नकाशाप्रमाणे काढा नकाशा पण आपल्याला काय वाटतं माझ्या पुन्हा चांगला बी रस्ता द्यायचा का मी पुन्हा नाही नाही भाव हिशे आल्यानंतर ते रस्ते द्यायचे आम्ही रस्ते देतो ना आपण त्यांना शेवट मला रस्ता द्यायला लागेल मॅडम कारण एक गट आहे नाही नाही एक गट आहे आपल्याला कसं म्हणायचं नाही एक गटातून रस्ता भाव विषयाच्या बांधणी रस्ता महत्वाचा आहे आम्हाला बघ एवढं हे कळत आहे पाहिजे असं म्हणायचं तुम्ही एक काम करा आम्ही रस्ता द्यायला तयार आहे भाव विषयाच्या बांधणी मी रस्ता द्यायला तयार आहे कोण जसा नियमात असेल तसंच करा मॅडम कुठलाही जसं काय जर तुमचं दाखवतो त्याप्रमाणे एकही इंटिग्रेट सरकू नका 50 फुटे 10 फुटे 5 फुटे किती असेल अजिबात चुकायचं एकही इंटिग्रेट होऊ नका तुमचं तसं त्याचं तसं सरळ जा आमचं ऐकू नका माझ्या भावाची तक्रार फी भरून 8 गुंठे सोडलं म्हणले रस्ता इथं येणार आहे तेव्हा काय म्हणले नाही हे इथं रस्ता नाही माझा 8 गुंठे निघाला असतं नियमाचे त्या पद्धतीने कागद दाखवतो कागदावर कागदावर मी तर त्याला पहिले 10 फुटे 20 फुटे 50 फुटे किती फुट असतात इकडून रस्ता आला आम्हाला इकडे झाला का नवीन कसा होईल
आडवा बोल नका कोणी कोणाला कोणी कोणाला तंडू नका तंडू नका कोणी कोणाला फक्त गप्प बसा. कुठून काढत जाऊ एवढा तू काय वारू तू तुला काढून द्यायला का नाही हो काय ते बोलतो शे द्यायला लागला देव ना आत्ता द्यायला त्याने 200 रस्ता माझ्या वारून शे इथं तू येऊचे नाही शे द्यायची भाषा करू नको आम्ही बोलत का कोणाला आमचा वाईट द्यायची कारण काय होती बाळापुरुष जर काम करा कसं सांगा नाही तसं नाही बरोबर नाही. कोणी काही म्हणत आहे मनाची इथं काय